पब्लिक बघ कसली आहे मस्त. गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझं ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलो आहोत अलिबागला आणि म्हणजे पहाटे झाली आहे, सकाळीचे 6 वाजलेत आणि खूप छान म्हणजे व्ह्यू आहेत. आम्हाला मी तुम्हाला दाखवते सगळ्यांना एकदा. हे बघा, इतकं सुंदर म्हणजे वाटतं आहे ना बघायला पाणी, आणि त्याचे जे आवाज आहे इतलं भारी आवाज येतो आहे. डे 2 आहे म्हणजे अलिबागला. आम्ही आज परत काल आलेलो आणि आज पण इथेच आहोत आणि आज आम्ही इथून बहुतेक मुंबईला जाऊ किंवा मग घरी पण जाऊ शकतो. पण खूप छान आहे, म्हणजे तुम्ही नक्की अलिबागला या आणि विजिट करा. अर्ली मॉर्निंग म्हणजे सनराईज असताना खूप भारी आहे. तर हे आहे पूर्ण बीच बघा, किती सुंदर दिसतं आहे, म्हणजे खूप भारी व्ह्यू आहे. आणि हे पाठीमागे पण असे कोकोनट ट्रीज आहेत पूर्ण, खूप छान वाटेल. तुम्ही इथे मस्त वॉक करा आणि इतकं तुम्हाला सॅटिस्फाईंग वाटेल ना, म्हणजे सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंगला वॉक केली. कोण आलंय? आली की येत आहे? आले की येत आहे? काशीद बीच आहे, इतकं सुंदर दिसतंय सकाळी सकाळी. तुम्ही बघा पाण्याचा कसला आवाज येतोय, छान इतका मस्त व्ह्यू आहे ना. भरपूर लोक पण काय शुभमला म्हणत होती की लास्ट टाईम पण आपण जेव्हा अलिबागला आले होतो तर आपण तेव्हा पण सनराईजसाठी आलो होतो मॉर्निंगला 6 वाजता. पण तेव्हा थोडी थंडी होती आणि यावेळेस थंडी नाही आहे. म्हणजे लास्ट टाईम जे थंडी होती त्याच्यापेक्षा तरी यावेळेस थंडी फार कमी आहे. इथे थोड्या वेळ आम्ही थोडा टाईम स्पेंड करत होतो, कारण की सर्वजण झोपलेच होते, म्हणजे थकले होते ते पण, तर ते झोपले होते. पण आम्हाला सनराईज बघायचं होतं म्हणून आम्ही लवकर आलेलो होतो. अशी वाट बघत आहे, मस्त एक नंबर सनराईज. इथे आम्ही डिस्कस करत होतो की ना बीच आहे ना त्याच्या मधोमध्ये काहीतरी काम चालू होतं. आय थिंक ते ब्रिजचं काम असेल, आम्हाला पण माहिती नाही कसलं कन्स्ट्रक्शन होतं ते. खूप नाही आहे, म्हणजे कमीच थंडी आहे, एवढी थंडी नाही आहे या साईडला अलिबागला. पण पुण्यात पण तर कमीच थंडी आहे. छान वाटतं मस्त ना सकाळी सकाळी वॉक करायला बीच साईड, मस्त वाटते आहे. इथे तुम्ही नक्की येऊन बघा अलिबागला, खूप छान वाटतं मॉर्निंगला सनराईज, संध्याकाळी सनसेट व्ह्यू. काशीद बीच, रेवदंडा बीच आणि नागाव बीच इथे सगळ्याकडेच असतात लोक, म्हणजे बऱ्यापैकी जास्त लोकच असतात. आणि तुम्ही तिथे कुठं पण जाऊ शकता. ॲक्टिव्हिटी करायची आहे ना तर त्याच्यासाठी नागाव बीच म्हणतात. हां, नागाव बीच खूप छान आहे, तिथे खूप भारी ॲक्टिव्हिटी होती. सनराईज अजून व्हायचेच आहे, आम्ही त्यासाठीच थांबलेलो आहे. मग आम्ही इथून जाणार रेवदंडाला, म्हणजे आमची फॅमिली आली सोबत आणि त्यांनी रेवदंडा फोर्ट नाही बघितली, तर मग आम्ही रेवदंडा फोर्टला जाऊ आणि मग तिथून आम्ही येऊ, परत चेकआउट करू आणि मग आम्ही जाणार नागाव बीचला. मस्त व्ह्यू आहे बघा. आणि इकडे मस्त होत आहे सनराईज. हे बघा, दिसते का सनराईज होते. अजून व्हायचंच आहे सनराईज सध्या तरी. ननंद पण उठली होती तर ती पण येऊन गेली, कारण की वॉकिंग डिस्टन्सवर होता, तर मग ती एकटीच आली. सर्व तयार होत होते कारण की आम्हाला रेवदंडा जायचं होतं. नंदीचा बड्डे पण होता म्हणून आम्ही या निमित्ताने पण आलो होतो इथे. मग आम्ही तिघं पण तिथून फिरून आलो आहे, सनराईज बघितला आणि आम्ही हॉटेलला रिटर्न आलो आहे फ्रेश व्हायसाठी. मग आम्ही तिघं पण फ्रेश वगैरे झालो आहेत आणि आज माझ्या नंदीचा बड्डे होता, तर आम्ही रात्री केक कट नव्हतं, कारण की आम्हाला उशीर झाला होता आणि आम्ही खूप थकलो होतो, म्हणून त्यामुळे आम्ही काही केलं नाही रात्री. म्हटलं की सकाळीच सेलिब्रेट करूया, तर आम्ही छोटासाच केक आणलं होतं, पेस्ट्रीज आणली होती तिथे, कारण की आपल्याकडे फ्रीज वगैरे नाही, तर म्हटलं एवढा मोठा आणून पण वेस्टच होणार, म्हणून आम्ही छोटीशी पेस्ट्री आणली ना.
आम्ही केक कट केला आणि तो केक पण संपला नव्हता. म्हणजे पेस्ट्री आणली होती ते पण संपलं नव्हतं. तिथून पण थोडासाच खाल्लं होतं आणि परत तसंच राहिलं होतं तो केक. आणि त्यानंतर मग आम्ही काही वेळानंतर तो केक खाल्लं होतं. म्हणजे तेवढा केक पण नव्हता संपला आणि त्यानंतर मग आम्ही निघालो आहे रेवदंडासाठी. कारण की रेवदंडा आम्हाला सकाळी 9ला जायचं होतं, पण ते होत उशीर झालाच आणि मग आम्ही इथे पोहोचलो आहे रेवदंडा फोर्टला. रेवदंडा फोर्टला जायला जो रस्ता आहे ना, तो खूपच छान आहे. म्हणजे पूर्ण रस्ता जे आहे ना, ते कोकोनट ट्रीनंच कव्हर केलं आहे आणि इतकं छान दिसते. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल. पूर्ण कोकोनट ट्रीजनी कव्हर केलेलं आहे आणि एवढं छान आहे. आणि इथे ना जे आपण प्री वेडिंग फोटोशूट वगैरे करतो ना, ते पण होतात. आम्ही म्हणजे लास्ट टाईम पण आलो तेव्हा पण आम्ही बघितलं होतं की ते प्री वेडिंग शूट चालू होता. आणि इथे ना तुम्हाला चेंजिंग रूम पण मिळेल, पण त्याचे चार्जेस ते जास्त घेतात. म्हणजे तुम्ही अगर चेंज एक माणसाला करायचे असेल ना, तर त्याचे ₹50 काहीतरी ते चार्जेस घेतात. तर इथे चेंजिंग रूम पण आहे. ते जे असतात ना पार्किंगमध्ये, ते माणसं असतात जे गाडी वगैरे पाठवतात ना, त्यांना विचारायचं, त्यांच्याकडे असतं ते. कॅम्पिंग असं काय देऊन चालू येत आहे. हा आहे रेवदंडा बीच. इथे ना रेवदंडा बीच आणि फोर्ट दोन्ही आहेत. तर आता मी जे तुम्हाला दाखवते हे बीच आहे आणि जे फोर्ट आहे मी नंतर दाखवते. आधी आम्ही बीचला आलो होतो आणि हे बीच आहे. म्हणजे इथं क्राऊड भरपूर आहे. तुम्हाला कोकणमध्ये कुठेही गेल्या ना, तुम्हाला नारळ पाणी भेटणार. आणि इकडे ना नारळ पाणी ₹50 कुठे आणि कुठे ₹40च्या रेटनी आहे. आता प्रॉपर मला पण तेवढं माहिती नाही, पण ₹50 ₹40च्या दरम्यानच भेटतो. आम्ही घेतलो होतो तो ₹50चं एक होतं. आणि इथे मी तुम्हाला हे खेकडे दाखवते. छोटे खेकडे इथे खूप होते. म्हणजे भरपूर सारे तुम्ही बघू शकता. हे आम्ही जास्त वेळ थांबलो नाही, कारण की आम्हाला इथून पुढे पण जायचं होतं आणि आम्हाला मुंबईला पण जायचं होतं, म्हणून आम्ही तिथे जास्त थांबलं काही नाही. पण इथे तुम्हाला जे रेवदंडा बीच आहे ना, तिथे तुम्हाला बोटिंग वगैरे भेटून जाणार. जास्त ॲक्टिव्हिटी नाही आहेत, पण थोडीफार आहेत. आणि यानंतर मग आम्ही आलो आहे, हे आहे रेवदंडा फोर्ट. जे बीच आहे याच्या पाठीमागे बीच आहे. जे तुम्हाला बॉर्डर दिसत असेल ना, त्या साईडला बीच आहे आणि या साईडला फोर्ट आहे. तर हे आहे रेवदंडा फोर्ट, तुम्ही बघू शकता. आणि इथे खूप बरेच लोक येतात तरी पण. म्हणजे फक्त एवढंच आहे, इथं काही जास्त असं काही खास नव्हतं, पण छान आहे. म्हणजे तुम्ही बसू शकता, खेळू शकता. रेवदंडा फोर्टवरून निघालो आहेत आणि आम्ही जात होतो नागाव बीचला. तर रस्त्यात आम्हाला खूप सारे शॉप दिसत होते, जिथे प्रॉपर ऑथेंटिक आपण म्हटलं की कोकणी फूड मिळतात. त्यांचं काय म्हणतात, कोकम सरबत किंवा लोणचं, पापड, बरेच काही आयटम मिळतात. तुम्ही बघू शकता किती काही आयटम आणि मसाले पण आहेत. आणि हे सगळं जे आहेत ना, हे घरगुती मसाले वगैरे आहेत. तर आम्ही पापड वगैरे घेतले होते आणि मी हे घेतलं होतं, फिशचा फ्राय मसाला होता ना, ते घेतलं होतं. आणि ते बरेच काही आयटम पण होते दुसरे पण मला काही असं लागत नव्हतं म्हणून मी घेतलं नाही. पण तुम्हाला अगर जर करवंदचं लोणचं किंवा आंब्याचं लोणचं, मिरचीचं लोणचं, म्हणजे इथे त्यांच्याकडे खूप सारे पद्धतीचे लोणचे वगैरे तुम्हाला भेटणार आणि ते घरगुती पद्धतीने बनवले असतात. तर तुम्ही घेऊ शकता, चांगले असतात. आणि इथे बरेच काही आयटम होते घेण्यासारखे. म्हणजे पालकचे पापड, बटाट्याचे पापड, नाचणीचे पापड पण होते. आम्ही नाचणीचे पापड आणले होते, पालकचे पापड, दही मिरची, खूप काही आयटम आहे तिथे घेण्यासारखं. म्हणजे किती झाले? मग इथून आम्ही थोडी खरेदी वगैरे केली आणि आम्ही निघालो नागावला. कारण की नागावला मी याच्या आधी आलेली ना, तिथे मला एक मैत्री कट्टा म्हणून एक हे आहे. तुम्ही हॉटेल म्हणू शकता, शॉप नाही हॉटेल आहे. आणि तिथे ना तुम्हाला जेवण इतकं मस्त ऑथेंटिक मिळेल ना, मी तुम्हाला खरं रिकमेंड करते. एकदा तुम्ही टेस्ट करून बघा. तिथलं जेवण इतकं छान आहे ना. तिथे आम्ही पॉपलेट थाळी मागवली होती, प्रॉन्स फ्राय मागवले होते आणि इथली सोलकढी खूपच छान आहे. आणि मला ना आधी प्रॉन्स आवडायचे नाही, पण मी जेव्हा इथे येऊन प्रॉन्स खाल्ले ना, तेव्हापासून मला इथले प्रॉन्स खूप आवडतात. तुम्ही एकदा नक्की प्रॉन्स फ्राय इथे खाल. खूपच छान टेस्ट आहे आणि म्हणजे जेवण एकदम मस्त आहे. नागाव बीचला गेलो वॉक करायला, कारण की आमचं ऑलरेडी जेवण झालं होतं आणि आम्हाला परत रिटर्न जायचं होतं, म्हणून आम्ही काही जास्त टाईम स्पेंड केला नाही नागाव बीचला. नागाव बीचला खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत जे तुम्हाला दुसऱ्या बीचेसवर कमी मिळतात. जसं रेवदंडा असो किंवा काशीद बीच, खूप कमी ॲक्टिव्हिटीज आहेत कम्पेअर टू नागाव बीच. इथे खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहेत आणि इथे क्राऊड जास्त असतो, कारण की इथे खाण्यासाठी पण खूप सारे ऑप्शन्स असतात तुमच्याकडे.
बेसिकली रेस्टॉरंट वगैरे साठी एवढाच. परत पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.